मित्र नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर रमेश तुकोजीराव देशमुख, मराठी विभाग प्रमुख, सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद. आज आपण मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास प्रारंभ ते 1600 यातील वारकरी संप्रदाय आणि त्यांचे वाङ्मयीन कार्य यातील संत नरहरी सोनार आणि संत सेनानावी यांचे वाङ्मयीन कार्य आपण येथे पाहत आहोत. मित्र, नरहरी सोनार हे सोनार जातीतील संत कवी, मूळचे देवगिरी येथील राहणार. त्यांचा सोनारकीचा व्यवसाय होता. ते कट्टर शिवभक्त होते, म्हणूनच विठ्ठलाचा द्वेष करीत. पुढे पंढरीस आल्यावर वैष्णवांच्या मेळाव्यात त्यांना हरिहराचे ऐक्य उमगले व ते तेथून पुढे शिवभक्त झाले. संत ज्ञानेश्वरांच्या शिकवणीमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र असा बदल झाला. इतका की ते म्हणू लागले, शिव आणि विष्णू एकच प्रतिमा आहे असे त्यांचे म्हणणे होते. पुढे ते आपल्या काही अभंगातून स्पष्ट करताना म्हणतात, विठोबा रक्षील शेवटी, उभा कर दोन्ही कटी, नरहरी जाणून शेवटी, संत चरणा घाली मिटी. संत ज्ञानदेव व नामदेवकालीन संत नरहरी सोनार पंढरपुरातच राहत. मंदिराच्या महादारातच त्यांचे सराफीचे दुकान होते. व्यवसाय सांभाळून ते परमार्थ साधत असत. संत ज्ञानदेवांबरोबर तीर्थयात्रा केल्याचे म्हटले जाते आणि त्यांचे अभंग 50 उपलब्ध असले तरीही त्यामध्ये बरीच भेसळ आढळते. त्यामध्ये नरहरिदास व नरहरी मालो यांच्या रचना आपल्याला दिसून येतात. या रचना वगळल्या तर नरहरी सोनारांचे अवघे 8-10 अभंग असल्याचे दिसून येते. त्यांनी ईश्वराची भक्तीपर अभंग रचना केली आहे. त्यांच्या अभंगातून आत्मप्रत्यय प्रकट होतो. त्यांच्या जन्मशकाविषयी व समाधी शकाविषयी काही मतभेद आहेत. एकवाक्यता नाही, परंतु 1265 मध्ये समाधी घेतली असे सांगितले जाते व काहींच्या मते शके 1207 मध्ये समाधी घेतली असेही सांगितले जाते. आपण संत नरहरी सोनारांचे काही अवलोकनार्थ काही अभंग येथे पाहणार आहोत. ऐरावती बहु थोर, त्याला अंकुशाचा भार, व्याघ्र बहु भयंकर, त्याला सापळा हो थोर. या अभंगात संत नरहरी सोनार म्हणतात की हत्ती हा ताकदीने आकाराने मोठा असतो, परंतु छोटासा अंकुश त्याला आपल्या ताब्यात ठेवतो. त्याला अंकुशाचा मार खावा लागतो. तसेच वाघ हा किती भयंकर प्राणी आहे, परंतु त्यालाही पिंजऱ्यात बंद केले तर तो काहीच करू शकत नाही. सापाचे विष हे झाल असते, परंतु मंत्राने ते उतरवता येते, म्हणजे त्या विषाला उतारा आहेच. पोटाची भूक अन्नपाण्याने भागविली जाते. तसेच गुरु गैबीनाथ यांच्या अंकित संत नरहरी सोनार आहे. वरील दृष्टांताच्या आधारे त्यांनी गुरुचे महत्त्व समजून सांगितलेले आपल्याला दिसून येते. पुढचा त्यांचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे, तो म्हणजे देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, देह बागेसरी जाण, अंतरात्वा नाम सोने. या अभंगात संत नरहरी सोनारांचा दैनंदिन कर्तव्य कार्यातून परमेश्वराची सेवा कशी करू शकते हा तो अभंग आहे. हे संतांनी स्पष्ट केले आहे. तोच विषय या अभंगात आला आहे. ते म्हणतात, मी सोनार असलो तरी तुझ्या नामाचा व्यवहार करीत आहे. माझा देह बागेसरी आहे, त्यात असणारा आत्मा म्हणजे सोने आहे. त्रिगुणाची मूस करून त्यात ब्रह्मरस ओतला आहे. आत्मा परमात्म्याची फुंकणी आहे. रात्रंदिवस सोन्याला मी आकार देतो आहे. ताजवा तराजू हाती घेऊन खांद्यावर ईश्वर नामाचे पोते घेतले आहे व पैल तीरावर उतरलो आहे. रात्रंदिवस ईश्वर नामाचे भजन करीत आहे. आपल्या व्यवसायातील साहित्याच्या चपखल प्रतिमा ते या अभंगातून वापरताना आपल्याला दिसून येतात. पुढचे अभंग जो आहे तो, काही उपाय चालेना, काही स्वहित घडेना, काही केले नाही पुण्य, काही जन्मची येऊनी. या अभंगामध्ये ते गुरुभक्ती सांगतात. संत नरहरी सोनार
जन्माला येऊन काहीच केले नाही, त्यामुळे स्वहित घडले नाही. काही पुण्य केले नाही, त्याचा जन्म व्यर्थ गेला. देवाची भक्ती केली नाही, विरक्तीचा मार्ग अवलंबला नाही, तीर्थयात्रा केली नाही, त्याचा जन्म व्यर्थ गेला. हेच या अभंगातून ते स्पष्ट करतात. पुढच्या अभंगामध्ये ते म्हणतात, शरीराची होत माती, कोण न येती संगती, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. या अभंगात ते आपल्या सर्व वर्णनाचा सार व्यक्त करतात. नरहरी सोनार जे प्रारब्ध नशिबात आहेत ते कधीच टळत नाही असे म्हणतात. प्रारब्धाचा फेरा चुकत नाही असेही ते म्हणतात. आणि पुढे या शरीराच्या संदर्भानं संत नरहरी सोनार म्हणतात, हा देह नश्वर आहे, शरीराची माती तेथेच होणार आहे. बरोबर कोणीच काही घेऊन जात नाही. आयुष्यात जे काही मिळविले कमविले ते सारे शेवटी व्यर्थच ठरते. कारण हा देह शेवटी ते सारे तेथेच टाकून स्मशानभूमीची वाट धरणार आहे. आणि ती त्याचे नाव असते. गणगोत घरदार धन दौलत सारेच टाकून शेवटी एकट्यालाच स्मशानाची वाट धरावी लागते. तेथे मात्र कोणाचाच काही उपाय चालत नाही. कोणी किती लहान असो वा मोठा, दुर्बल असो हा ताकदवान, शेवटी त्यांनाही स्मशानातच जावे लागते. मरण हेच अंतिम सत्य असल्याचे ते म्हणतात. त्यावर कोणताच उपाय चालत नाही. अखेर ईश्वराला शरण जाणे हेच महत्त्वाचे आहे असे ते सांगतात. पुढे आपण संत सेना न्हावी यांच्या वाङ्मयीन कार्याचा परिचय करून घेऊ. संत सेना न्हावी हे संत ज्ञानेश्वराच्या प्रभावातील एक प्रमुख संत. बिदरच्या बादशहा अल्लाउद्दीन बहामनी यांच्या पदरी एक नावी म्हणून ते काम करीत असत. कोणाच्या मते तो रिवा येथील राहणारा असून रामानंद यांचे शिष्य होते. ते दक्षिणेत पंढरीच्या ओढीने आले व एकदा आल्यावर तेथेच रमले. वसंत मंडळीत मिसळून गेले. त्यांचे सुमारे 150 अभंग मराठीत उपलब्ध आहेत. परंतु सेना महाराज यांनी आपल्या व्यवसायाशी निगडीत अशा प्रतिमांचा आश्रय घेऊन आध्यात्मिक अनुभव सुबोधपणे प्रकट केलेले आपल्याला दिसून येतात. संत सेना महाराजांची ही हरिनामाची आध्यात्मिक हजामत फार प्रसिद्ध आहे. तिच्यात अलौकिक आनंदाची गोडी आहे. आपल्या व्यवसायातील अभिजात शैली त्यांच्या अभंगातून उमटते. संत सेना महाराजाजवळ एक प्रकारचा आत्मप्रकटीकरणाचा आत्मविश्वास आहे. त्यांनी आपल्या अभंगातून नीतिशास्त्राचाही पाठ दिलेला आपल्याला दिसून येतो. संत सेना न्हावी ईश्वर प्राप्तीसाठी इतर कर्मकांडापेक्षा नामस्मरण भक्तीवर अधिक महत्त्व देत किंवा श्रद्धा देत. त्यांच्या अभंगातून ही श्रद्धा प्रकट होते. त्यांनी गवळणीही सुरेख लिहिली आहेत. त्यांचा मृत्यू इसवी सन 1448 मध्ये झाला. संत सेना न्हाव्याचे आपण काही अभंग अवलोकनार्थ येथे पाहू. वारकरी संप्रदायात अनेक जाती धर्मातील संत उदयास आले. ब्राह्मण, शिपी, सोनार, कुंभार, साळीमाळी, तेली, दलित, नावी, मुस्लिम संत व त्यांचा महिमा विदित आहे. संत सेना न्हावी हे त्यापैकी एक. ते बिदरच्या बादशहाच्या पदरी राहून आपला व्यवसाय करीत असत. आपल्या व्यवसाय करीत ते नामसंकीर्तनात दंग राहत. त्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाने भेट दिली अशी आख्यायिका आहे. त्यांनी काही अभंगही लिहिले आहेत. आपल्या व्यवसायातील प्रतिमातून आपला ईश्वरविषयक अनुभव ते व्यक्त करतात. संत सेना न्हावी यांच्या अभंगामध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणी किंवा श्रीकृष्ण आणि राधा यांच्यातील शृंगार भावनेचे ही चित्र आपणास दिसून येते. थोडक्यात या कवितेचा जिवंतपणा, आध्यात्मिक अनुभव पाहायस मिळतो. पुढील अभंगात संत सेना न्हावी म्हणतात, जात पंढरीची सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटताची, सेना म्हणे खून सांगितली संती, या परती विश्रांती न मिळे जीवा.
या अभंगातून ते पंढरीला जातात जीवाला सुख वाटते, केशवाची भेट होताच आनंद वाटतो. ईश्वर भेटीची तुलना त्रिभुवनात कशाशीही होऊ शकत नाही. सारी तीर्थक्षेत्रे पाहिली तरी पंढरीची बरोबरी होत नाही. ऐसा नामघोष, अशी पताकांची गर्दी, असे ईश्वरभक्त वैष्णव कुठे आहेत हे दाखवा. अशी वेणुनादाची गर्दी कुठे आहे. विटेवर उभा असलेला आणि कमरेवर हात ठेवलेला पांडुरंग कुठेही नाही. संत सेनानावी म्हणतात, संतांनी असे सांगितले आहे की पंढरी सारखे सुख, पंढरी सारखी विश्रांती जीवाला कुठेही मिळत नाही. सेना पुढच्या अभंगात ते म्हणतात, सेना म्हणे नामाचे लावी करी पिसे, जन्माल्या सायेसे व्यर्थ जासी. संत सेनानावी म्हणतात, तुला आपला जन्म व्यर्थ जावा असे वाटत असेल तर द्युतकर्म करावे, सारीपाठ खेळा, मग ईश्वराचे नावही घ्यायचे कारण नाही. अदम म्हणून जन्म मिळतो आणि त्याच्या वाट्याला दुःखच येते. जो दासीबरोबर व्यवहार करतो, कामवासनेत लंपट असतो, तो अधोकधीला जातो. नरकात जाण्यासाठी तो मग वैष्णवांची निंदा करतो. सेनानावी म्हणतो, ईश्वर नामस्मरणाचे वेड लागल्याने जन्माचे सार्थक होते, जन्म व्यर्थ जात नाही. ते म्हणतात, न्हाव्याच्या वंशी जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्मासी, व्यवहाराशी न सांडे. सेनानावी म्हणतो, हे ऋषिकेशी, न्हाव्याच्या वंशात जातीत मला जन्म दिला. स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगून सकाळी 2 प्रहर न्हाव्याचा धंदा करतो, किंवा मी तो करावा असे पुराणात सांगितले आहे. येथे काही अवलोकनार्थ काही अभंग आपल्याला सांगता येतात. त्यांचा महत्वाचा जो अभंग आहे, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, या अभंगात संत सेना महाराजांनी आपला व्यवसाय सांभाळत हरिभक्ती केली आहे. आपल्या व्यवसायातील साहित्यावरच त्यांनी सुंदर रूपक साधले आहे. ते म्हणतात, आम्ही जातीने वारिक असलो तरी आम्ही आमचे कार्य करीतच विठ्ठलाची भक्ती मनोभावे करू. हरिनामाची हजामत बारीक आहे, तिच्यात अलौकिक आनंदाची गोडी आहे. आपल्या व्यवसायातील आरसा, चिमटा वगैरे वस्तू व व्यवसायातील कार्य या प्रतिमांचा वापर करून आध्यात्मिक उकल त्यांनी केली आहे. समाजाला दर्पणातून विवेकाचे, चांगल्या कर्माचे दर्शन घडवून व वैरागाचा चिमटा हलवू, मनाला विकारापासून दूर करू. तद्वत ज्या डोक्यात अशांतता, राग, ओघळ आहे, त्या डोक्यावरील शेंडीला शांतीची उदक लावून घोळून काढू. हे कर्म कोणत्याही प्रकारचे जात धर्म न पाळता करून त्यांनी आध्यात्मिक उन्नती साधली आहे. संत सेना महाराजांनी केलेली आध्यात्मिक हजामत संत वाङ्मयात अभिनव ठरली आहे. पुढे ते म्हणतात, धन कोणा कामा आले पहा विचारून भले, ऐसे सकळ जाणती काळवनिया आंधळे होती. श्रियापुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंध नाही. सखा पांडुरंग विन सेना म्हणे तुझा कोण. येथे ते पांडुरंगाशिवाय दुसरं कोणीही नाही. पुत्र, पत्नी, बंधू तेही वेगळेच आहे, आणि म्हणून शेवटी पांडुरंगच महत्वाचा आहे आणि पांडुरंगाशिवाय कोणीही नाही, असे ते पांडुरंगाप्रती भक्ती प्रकट करतात. संत सेना महाराज खरे सांगायचे तर एकट्या त्या परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय अखेरपर्यंत तुमची कोणीच सोबत करीत नाही. शेवटी पांडुरंगाशिवाय दुसरे कोणी नाही हेच सांगतात. घराशी आले संत देखुनी या अभंगात च्या संदर्भात आपण पाहूया. घराशी आले संत देखुनिया म्हणे यासी, खावया कोठून घालू. ऐसा हा निर्धारी दुष्ट दुराचारी, जन्मुनिया झाला भूमी भारी. दासीचे आर्जव करोनी भोजन, घाली समाधान करी तिचे, आणि आवडीने करी तिची सेवा. म्हणे सुख जीवा फार माझ्या. संतांनी पाणी मागता म्हणे काय, मोडले की पाय जाय पाणी. सेना म्हणे कारे गाढवा नेनसी, कुंभ पाक वस्तीसी केला आहे. संत सेना महाराज म्हणतात, संत घरी आल्यावर
ज्यांना त्याचे ओझे पडते ते दुष्ट दुराचारी आहेत. घरी आलेल्या संतांना कोठून खायला घालू असे म्हणणारे सुद्धा दुराचारी आहेत. मात्र दासीला आग्रह करून भोजन घालणारे दिसतात. अशा लोकांचा जन्म भुईबार आहे, व्यर्थ आहे असे ते सांगतात. असे लोक संत मंडळींना भोजन घालण्यास टाळाटाळ करतात, मात्र स्त्रीची सेवा करीत असतात व वर म्हणतात की यात फार आनंद वाटतो. परंतु संत घरी आले की आणि त्यांनी पाणी प्यास मागितले तर त्यास म्हणतात की हातपाय तुटले का. अशा दुष्ट व दुराचारी लोकांच्या प्रवृत्तीचा नेमका वेध त्यांनी इथे घेतला आहे. त्यांना सद्वर्तनाची शिकवण संत सेना महाराज देतात. म्हणतात, कारे गाढवाने हे मी गलिच्छ वस्ती उकिरडा जवळ केलास. या घाणीतून वर येण्यासाठी ते अशा दुराचारी लोकांना वरील दृष्टांत देतात. मान करावा खंडन दुर्जनाचा सुखे करून, लाथा घालूनी घाला दुरी निंदकासी जड करी. त्याचा जाणावा विटाळ लोका पीडितो चांडाळ, त्याची संगती जयास सेना मरे नरकवास. संत सेना महाराज म्हणतात, दुर्जनांचा दुष्टांचा मान करू नये, त्यांचा सत्कार देखील करू नये. अशा दुर्जनांना लाथा मारून दूर लोटावे. त्यांचा विठाळ जाणावा. ते दुर्जन चांडाळ लोकांना पीडतात, छळतात. अशा लोकांची संगत केल्यास त्याला नरकवासच प्राप्त होतो. म्हणून संतांची संगती करावी, दुर्जनांना दूर ठेवावे, असा उपदेश आपल्या अभंगातून संत सेना न्हावी करताना दिसून येतात. मित्र, तुर्तास आपण इथेच थांबू. धन्यवाद.